श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, आपण मेष आणि वृषभ राशी 2025 हे वर्ष कसे जाणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण पाहिली. आता आपण मिथुन राशी 2025 त्यांना कसे जाणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये त्यांची कारकीर्द असेल, व्यवसाय असेल, प्रेमजीवन, शिक्षण, कुटुंब आणि आरोग्याची स्थिती तपशीलवार जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी ते वर्ष त्यांना चांगले जावे यासाठी कोणते सोपे उपाय करायचे याबद्दल देखील सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, पहिल्यांदा पाहूया त्या लोकांचे करिअर 2025मध्ये कसे असणार आहे. तुमच्या कुंडलीत शनी हा 8व्या आणि भाग्याच्या घराचा स्वामी आहे आणि आता 29 मार्च 2025 रोजी शनी तुमच्या कर्माच्या 10व्या घरात प्रवेश करणार आहे. या घरामध्ये असलेल्या शनीची दृष्टी तुमच्या 12व्या भावात, 4थ्या भावात आणि 7व्या भावात आहे. दशम भावातील शनी नोकरी आणि व्यवसायात प्रगती देणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचा पगार वाढही वाढेल. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये त्यांच्या टीमकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षाही चांगला नफा देणारे आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. एकूणच नवीन वर्ष हे तुमच्या करिअरसाठी, नोकरी आणि व्यवसायासाठी खूप चांगले असणार आहे. ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. चला तर मग बघूया मिथुन राशीच्या लोकांचे शिक्षण काय सांगते 2025मध्ये. मे 2025पर्यंत गुरुचे 12व्या घरातून होणारे संक्रमण शिक्षणासाठी चांगले आहे. या काळात तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात देखील जाऊ शकता. यानंतर जेव्हा गुरु मिथुन राशीत म्हणजेच तुमच्या कुंडलीत पहिल्या घरात प्रवेश करेल तेव्हा शिक्षणात अडथळे येऊ शकतात. परंतु 29 मे 2025 रोजी राहू मिथुन राशीच्या 9व्या घरातून प्रवेश करेल, ज्यामुळे शिक्षणातील अडथळे दूर होतील. जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जरी करत असाल तरी देखील तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. यश मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुम्हाला फक्त 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि दुसरे म्हणजे गुरूंचे उपाय पाळावे लागतील. कारण 12व्या गुरु जो आहे तो तुम्हाला कष्ट भरपूर करावे लागतात 12व्या गुरुमध्ये. पण जे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे ते मात्र छप्पर फाडके मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचा जरूर फायदा घ्या. चला तर मग मिथुन राशी 2025 जे विवाह इच्छुक जोडपे आहेत त्यांच्यासाठी काय सांगते आणि कौटुंबिक जीवनबद्दल काय सांगते हे पाहूया. वर्षाच्या सुरुवातीनंतर 14 मेपर्यंत ही स्थिती राहील. 14 मे रोजी गुरु पहिल्या भावात प्रवेश करेल. पहिल्या घरातून हा ग्रह 5व्या आणि 7व्या घराला अनुकूल राहील. त्यामुळे जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचे लग्न निश्चित होईल. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी जाईल. कुटुंबात सुख समृद्धी वाढल्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही गुरुवार 14 मे 2024पर्यंत उपवास करा आणि घरातील आणि कुटुंबातील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला गुरुवार धरायचे आहेत 14 मेपर्यंत. बघूया 2025 मिथुन राशीच्या लोकांचे प्रेमजीवन कसे असेल. 14 मे रोजी जेव्हा गुरुग्रह तुमच्या राशीच्या पहिल्या घरात असल्याने तुमच्या 5व्या आणि 7व्या भावात दिसेल तेव्हा प्रेम प्रकरणांमध्ये चांगला काळ सुरू होईल. एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास वाढेल. हे शक्य आहे की तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुमच्या समस्या देखील कमी होतील. शुक्राचे संक्रमणही यामध्ये मदत करेल. तथापि प्रेमाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. अतिघाई संकटात नेईल. मुलांनी शुक्राचे उपाय करावेत आणि मुलींनी आधी करिअरवर लक्ष केंद्रित करावे, मग बाकीच्या सर्व गोष्टी. झाले प्रेम संबंधाबद्दल. आता बघूया तुमचा आर्थिक पैलू. वर्ष 2025मध्ये राहू आणि केतूचे राशी परिवर्तन तुम्हाला लाभ देईल. पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तथापि तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कारण वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत धनाचा कारक गुरु तुमच्या 12व्या भावात असेल. मे नंतर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता.
तथापि मालमत्तेची कसून तपासणी करण्याचे सुनिश्चित करा. शेअर बाजारात वर्ष संमिश्र असेल, पण सोन्यात गुंतवणूक करत असाल तर हा काळ चांगला आहे. या प्रकरणात गुरु आणि बुध तुम्हाला साथ देतील. बघा 2025 हे मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सरासरीचे असेल. पहिल्या 6 महिन्यात आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. संतुलित जीवनशैलीचा अवलंब केल्यास आजार टाळता येतात. कोणताही गंभीर आजार नसला तरी शरीरात काही वेदनांमुळे तुम्ही त्रस्त असाल. पोटातही काही समस्या असू शकतात. अनावश्यक काळजीमुळे समस्या उद्भवतात. त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्या. नियमित ध्यान करा आणि शनी आणि केतूचे उपाय करा. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा आणि व्यायाम नियमित करत राहा. तर तुम्हाला हे वर्ष एकदम आरोग्याच्या दृष्टिकोनातून छान जाणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण हे पाहिले की करिअर, कौटुंबिक जीवन कसे जाईल, प्रेमसंबंध, नंतर शिक्षणासंदर्भात माहिती पाहिली. तर तुम्हाला आता आपण कोणते उपाय करायचे की जे उपाय केल्याने 2025 तुम्हाला एकदम चांगले जाणार आहे आणि तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. बघा, दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. अत्यंत सोपे उपाय आहेत. बुधवारी दुर्गादेवी मंदिरात जास्वंदीची फुले अर्पण करा. बुधवारी मुलींना खायला द्या. दर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात किंवा शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जा. तुमचा हा भाग्यवान क्रमांक 5 आहे. भाग्यवान रत्न पन्ना आणि मोती. भाग्यशाली रंग हिरवा आणि पिवळा आहे. शक्यतो तुम्ही जी काही महत्त्वाची कामे करायची आहेत तर या वाराला या कलरचे कपडे घालून तुम्ही हे तुमची जी महत्त्वाची कामे आहेत ते तुम्ही करायला जा. बाहेर पडा. भाग्यवान वार तुमचा बुधवार आहे. बघा, या वाराला तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करा. भाग्यशाली मंत्र ओम दुम दुर्गाय नमः आणि ओम गणेशाय नमः हे तुमच्यासाठी भाग्यशाली मंत्र आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माहिती कशी वाटली. मिथुन राशी तुमच्या परिवारामध्ये नातेवाईकामध्ये कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री